मोठेगावकरनं कोण्या वर्षी काय केलं, कसे रिझल्ट चोरले त्याची फाईल माझ्याजवळ आहे. त्याच्यानंतर ते खान सर कुठे युपी बिहारची, ते काही माझे नातेवाईक नाही, पण त्यांचं स्किल ऑफ टीचिंग हे ऑनलाईनला ते शिकवताना दिसून येते. यांचा सगळा स्टाफ रातभर चोरी करतो, व्हिडिओ बघतो त्यांचे, आणि इकडे दिवसा शिकवतो ऑफलाईनला, लोकांकडून पैसे वसूल करायचे. डाकेट. आज काय अवस्था आहे? आज 40,000 विद्यार्थ्यांना डिस्टर्बन्स आहे महाराष्ट्रामध्ये. स्टेट गव्हर्नमेंटनं मिटिंग लावायला पाहिजे अर्जंटमध्ये कॅबिनेटनं. मला एक अजून एक प्रश्न विचारायचा. आता 2026च्या नीट पेपर फुटीचे शिवराज मोठेगावकर हेच मास्टर माइंड आहेत, तुम्हाला असं वाटतं का? नाही, मास्टर माइंड ते सध्या तर ते दोघं बी आहेत तिथले, ते दयानंद कॉलेजचा प्राध्यापक आणि दोघं बी आहेत ते. कारण ते प्लॅनिंगच झालेलं आहे. कारण हे कसं आहे की तिथं साठवलोटच आहे सगळं. ते शाहू कॉलेजचा स्टाफ, दयानंद कॉलेजचा स्टाफ किंवा लातूर मधला कुठलाही स्टाफ हा मोठेगावकरला कनेक्टेड नाही हे आता म्हणतायत. ते मोठेगावकरचे हे सगळे लोक जणू गुलाम बनलेले आहेत तिथे त्याचे. नमस्कार, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे. 3 मे 2026ला देशभरात 22 लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती आणि नीट पेपर फुटी प्रकरणामुळे केंद्रीय मंत्रालयानं ही नीट पेपर परीक्षा रद्द करण्यात आली आणि त्यानंतर सीबीआयनं हा तपास हाती घेतला आणि आजपर्यंत आपण बघितलं असेल तर लातूरपर्यंत पेपर फुटीचं कनेक्शन पोहोचलेलं आहे. लातूरचे नामांकित शिवराज मोठेगावकर यांना सीबीआयनं कोर्टामध्ये पेपर फुटी प्रकरणात इंट्रोड्यूस केलं, प्रेझेंट केलं. पण मी आज आपल्या इंटरव्ह्यूमध्ये आपल्यासोबत असे मान्यवर आहेत, पाहुणे आहेत, ज्यांनी की शिवराज मोठेगावकर यांना इंट्रोड्यूस केलं होतं, त्यांच्यासोबत त्यांनी पहिल्यांदा काम केलं होतं. मोठेगावकर यांचा जो क्लास सुरू झाला होता तो पहिल्यांदा महादेव मुंडे यांच्यासोबतच सुरू झाला होता. महादेव मुंडे सर, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे. सर, मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की तुम्ही शिवराज मोठेगावकर यांच्यासोबत पूर्वी 2003-04ला काम केलं होतं, तुम्ही त्यांना इंट्रोड्यूस केलं होतं. तेव्हाचे मोठेगावकर आणि आत्ताचे मोठेगावकर काय फरक तुम्हाला आता जाणवतोय? म्हणजे त्यावेळेस जे मोठेगावकर होते हे यंगस्टर होते आणि त्यांनी म्हणजे छोटा क्लास घेत होते. ते लातूरमध्ये त्यांच्या क्लासची उभारणी झालेली नाही सुरुवातीला. लातूर या शहरामध्ये ते 8-10 मुलांनी शिकवत होते आणि ते 8-10 मुलांनी शिकवत असताना मी तिथं हॉस्पिटलला गेलो होतो. तर मी त्यांचं ते शिकवण्याचं टोनिंग स्टाईल वगैरे थोडं पहिलेच आवाज काढून स्टाईल करून शिकवण्याची त्यांना सवय आहे. मग ते मला आवडलं थोडं. ते आवडल्यामुळं मी त्यांचा आवाज ऐकला आणि पुढं मी अंबाजोगाईला क्लास चालू केले होते. तर तिथं VRS घेतलेले शाहू कॉलेजचे प्राध्यापक आणि दयानंद कॉलेजचा पण एक प्राध्यापक असा मी तिथं कोचिंग क्लास घेतला होता. तसे 150 मुलं होते. पुढे शाहू आणि दयानंदचे प्राध्यापक जे आहेत त्यांच्यामध्ये थोडा डिस्प्यूट झाला. मग ते एक केमिस्ट्रीचा प्राध्यापक नको म्हणला, त्याच्या कलिग बरोबर डिस्प्यूट झाला. ते VRS लोक होते. तर त्याच्यानंतर मग केमिस्ट्रीला माणूस नाही. मग माझ्या डोक्यात होतं की हेच बरोबर चांगलं आहे, शिकवते म्हणून. पोरग याच्यासाठी म्हणतो की ते 10 वर्षांना माझ्यापेक्षा ज्युनियर आहे. मग मी त्यांना म्हणलं येतं का अंबाजोगाईला? आले ते. मी त्यांना 150 मुलांवर इंट्रोड्यूस केलं आणि मग त्यांनी तिथं टीचिंग केलं. तर त्यांचं ते ऑर्गॅनिक केमिस्ट्री होतं, पण ते केमिस्ट्री पूर्ण शिकवायचे. मग अशा पद्धतीनं त्यांचं जे कोचिंग मध्ये जे आहे ती लिफ्ट भेटली त्यांना, किंवा कोचिंग मध्ये जे ते अट्रॅक्ट झाले, तर त्यांना जो म्हणजे मोठा सोर्स भेटला हे अंबाजोगाईला भेटलेला आहे, नाथ कोचिंग इन्स्टिट्यूट. आणि मी भोगलवाडीचा आहे, महादेव व्यंकटराव मुंडे भोगलवाडीकर. तर त्या ठिकाणी अंबाजोगाई हे माझं डिव्हिजन आहे. मग त्यांना ते तिथं इंट्रोड्यूस केलं आणि पुढं तिथं माझ्या क्लासवर शिकवल्यानंतर काय झालं की ज्या मुलांनी पुन्हा MSCT वगैरे रिपीटरला, काही मुलं लातूरला जातात, अंबाजोगाईहून 50 किलोमीटर असले. आणि मग त्यातलेच माझ्याच बॅचले मुलं काही 50 तिकडे गेले आणि मग तिथले काही मुलं असे म्हणून त्यांची लातूरमध्ये बॅच सुरू झालेली. असा त्यांचा सुरुवात झालेली स्टार्टिंगची. आणि साधारणतः तुम्ही किती वर्ष एकत्र तुमचा क्लास होता आणि त्यानंतर कधी तुमच्यासोबत त्यांचं म्हणजे क्लास वेगळा झाला, ते नंतर लातूरला त्यांनी RCC पॅटर्नची स्थापना केली? नाही, म्हणजे माझा नाथ कोचिंग क्लासेस होता. माझा 3 विषयाचा क्लास होता, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. तर फिजिक्स जे आहे ते VRS घेतलेले BDV सर जे आहेत शाहू कॉलेजचे, त्यांनी शिकवलं. काही काळ एक फड होते त्याच्या अगोदर, ते वारलेत आता, त्यांनी शिकवलं. आणि मोठेगावकरनी केमिस्ट्री शिकवलं. आणि मी पण मोठेगावकरनी एका बॅचला काय केलं, 2005ला मी पैसे दिले त्यांना. आणि पैसे दिल्यानंतर त्यांच्याकडे ते 2-2.5 लाख रुपये गेले. त्यातले आणखी 35,000 रुपये त्यांनी दिले नाहीत ते मला परत. एकदा पुन्हा मी दवाखान्यात असताना 10,000 रुपये फक्त दिलेले. तर त्या ठिकाणी ते पैसे 35,000 पुन्हा त्यांनी दिले नाही, ते 2 लाख मात्र परत दिले ते पैसे काही. तर त्यांनी 2च चॅप्टर शिकवले होते, त्याच्यामुळे त्या बॅचवर त्यांचा क्लेम नव्हता. तर त्याच बॅचला अंबाजोगाईमध्ये एक विद्यार्थी 189-200 पैकी मार्क घेऊन MSCT मध्ये रँकिंग केलं त्यानं 3rd कॅटेगरी मधून. आणि केमिस्ट्रीत त्याला 50 पैकी 50 गुण होते MSCT मध्ये.
आणि त्याच वर्षी तिथं लातूरमध्ये पण 50 पैकी 50 गुण शाहूच्या एका विद्यार्थ्याला होते. मग हे दोन्ही रिझल्ट छापत असताना त्यांनी मला विचारायला पाहिजे होतं की हे नाथ क्लासेसचा मी रिझल्ट, त्या मुलाला परस्परच बोलवलं, त्याला 7,000 रुपये दिले बक्षीस. आणि तिथं मी गेलो एका माझ्या मित्राबरोबर, तर ते सत्कार चालू आहे. मला शॉक झालं की सरनी कसं काय, कारण सरनी पूर्ण सब्जेक्ट शिकवला नव्हता ना. तुम्ही निकालाचा क्लेम, निकाल तुम्ही पब्लिश करता, एवढं मोठं हे कोचिंग इंडस्ट्री आहे, तर त्याच्यामध्ये काही सत्यता असली पाहिजे ना. तुम्ही 2 धडे शिकवले किंवा 1 चॅप्टर शिकवला म्हणून एकदा टॉपचा रिझल्ट तुम्ही असा हायजॅक करू शकत नाही कोणाचा. ती चोरी झाली, एज्युकेशनल पायरसी झाली. आणि मग ती गोष्ट मला खटकली. तरी मी म्हणलं ठीक आहे, जाऊ द्या, थोडं फार बोललो मी त्यांना. नंतर दुसरं असं की त्याच क्लासवर काय झालं होतं एकदा, की एक मॉड्यूल घेतले होते मी, 2-3 हजार रुपयाचे मॉड्यूल केमिस्ट्रीचे, जे स्ट्रक्चर्स असतात ते केमिस्ट्री मधले मॉलिक्युलचे. तो नागपूरचा माणूस होता. आणि मग ते नागपूरच्या माणसाचे मी 3,000 रुपयात घेतले. आणि मोठेगावकरांनी ते बघितले की ते घेऊन गेले लातूरला. आणि मग मी म्हणलं आम्हाला पाहिजेत, मी माझ्यासाठी घेतले, ती घेऊन गेली. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की तिथं ते जे आहे तिथं त्यांच्या वर्गात सांगितलं. आणि आम्ही बाहेर गेलेलो होतो भेटायला, आणि वर्गात असं सांगितलं की मी आताशी पुण्याहून मागवलंय सगळं. ही बी गोष्ट मला खटकली, सरप्राईजिंग. त्याच्यानंतर एकदा आम्ही रातचं मी काय केलं होतं की त्यावेळेस त्या बॅचला 2005-06च्या बॅचला राठोडनी, नांदेडचे जे राठोड क्लासेस आहेत, त्यांनी एक सिस्टमॅटिक नोट बनवलेल्या होत्या केमिस्ट्रीच्या. त्या बी माझ्या नोट्स केमिस्ट्रीच्या घेऊन गेली ते. म्हणजे दुसऱ्या तर ते दिसलं की चोरायचं आणि ते मग स्वतःच्या नावानं छापायचं. म्हणजे असं एक ती टेंडन्सी मला काही त्यांची आवडली नाही. मग पुढं 2007ला मी बेंगलोरला गेलो MSc बायोटेक करण्यासाठी, आणि त्यांनी ते लातूरमध्ये त्यांचा क्लास सुरू केलेला आहे. तर त्यावेळेस जे मोठे गावकर होते ते सुरुवातीला टीचर पण ऍक्ट झालेले होते, पण आज जे मोठे गावकर आहेत ते अतिशय म्हणजे त्यांना एज्युकेशनल पायरेट्स आहेत. पायरेट्स म्हणजे जेवढी त्यांनी लिहिलेलं असतं त्यांच्या डिग्रीवर, गोल्ड मेडलिस्ट, नेट क्वालिफाय, गेट क्वालिफाय, GRF क्वालिफाय असं. पण ते माझ्या माहितीप्रमाणे आजच्या घडीला जे आहे ते एक चिटर आहे, मोठा चिटर आहे, पायरेट आहे, तो एज्युकेशनल पायरेट आहे, चिटर आहे, माल प्रॅक्टिशनर आहे, मॅन्युप्युलेटर आहे. कारण ती सवयच लागली. बऱ्याच वेळेस निकाल छापता वेळेस हे सुद्धा भान ठेवलं नाही की आपण भारतात पहिला, भारतात दुसरा, भारतात तिसरा. आणि काय सपोर्ट, तर त्या ठिकाणी मी अहमदपूरला पुन्हा असताना, अहमदपूरला असताना, कारण मी अहमदपूरला क्लासेस घेतलेले आहेत, मी लातूरला क्लासेस घेतलेले, मी अंबाजोगाईला क्लासेस घेतलेले. तर बऱ्याच लोकांना वाटतं हे माणूस असा कसं काय फिरला, याचा क्लास चालला नाही का. तर हे माफिया बरोबर माझी टक्कर लागली तिथं जे आहे ते. कारण लातूरचं जे मार्केट आहे त्या लातूरमध्ये हे स्वतः मोठेगावकर तर मोठा एज्युकेशनल माफिया आहे, तिथं अंदर गेला. पण तिथं आणखी 3 ऑर्गनायझेशन आहेत की जे एज्युकेशनल माफियाच आहेत, ते त्यांचं ते माफिया राज आहे. कोण आहेत ते? महाराष्ट्र गव्हर्नमेंटला उद्ध्वस्त डिस्ट्रॉय करणं आवश्यक आहे. ते कोण आहेत तुम्ही आता म्हणले 3 आणखी तिथे माफिया राज आहेत कोचिंग हब माफिया मधले? म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बघा की महाराष्ट्रातली जी पद्धत आहे, गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेजेस अँड देअर स्टॅट्युटरी फंक्शन्स, गव्हर्नमेंट अँड अनएडेड कॉलेजेस अँड देअर स्टॅट्युटरी फंक्शन. तर दुसरे जे आहेत तिथं, तर त्याच्यामध्ये शाहू कॉलेजला गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेज आहे, ट्युशन आहे त्यांचं, ट्युशन ते कोचिंग सेंटर आहे, एक कोचिंग सेंटर. हे ते लोक ऍक्सेप्ट करत नाहीत. म्हणजे ही एक अमेझिंग बाब आहे, एक सरप्राइजिंग बाब आहे की शाहू कॉलेज जे आहे, शाहू महाराजांचं नाव वापरायचं आणि त्याच्याकडून अशी चोरी. तुम्ही तिथं 2 कॅम्पस वेगळे, आता झालंय ते कॉलेज. मी होतो त्यावेळेस शाहू कॉलेज जुनं जे आहे तेच होतं. आणि एका गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेजमध्ये तीच बिल्डिंग कॉलेजसाठी, तीच बिल्डिंग ट्युशनसाठी, तो स्टाफ, त्या स्टाफचे 2-2 अकाउंट त्यांची. म्हणजे हा सगळा जो प्रकार आहे तिथं, तर तो सिस्टमॅटिक कॉम्प्रोमाइज्ड करप्शनचा प्रकार आहे. हे मी ऑब्झर्व्ह केलेलं आहे. मी लातूरमध्ये राहिलेलो आहे, मी लातूरला क्लास घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मोठेगावकरचा तर कम्प्लीट पुढे बिझनेसच म्हणला की रिझल्ट चोरणे डिस्प्ले करणे, पुन्हा त्या रिझल्टचं वास्तविकता हाईड करणे. असे तुम्हाला जे तुम्ही उदाहरणं विचारता, त्यांच्याबद्दल जे प्रश्न विचारता, त्याचे मी उत्तर देतो. मग मला एक विचारायचं आहे, तुम्ही आता एक उल्लेख पण केला अंबाजोगाई, अहमदपूर आणि नंतर लातूर. पूर्वी जर आपण बघितलं मराठवाड्यामध्ये अंबाजोगाई हे शिक्षणासाठी होतं, अहमदपूरचं महात्मा गांधी महाविद्यालय, लातूरचं दयानंद महाविद्यालय, राजश्री शाहू महाविद्यालय, बसवेश्वर महाविद्यालय यांचा एक जुना लातूर पॅटर्न होता. पण आज देशासमोर जो लातूर पॅटर्न उघडा पडलाय नीट पेपर फुटी प्रकरणात, शिवराज मोठेगावकर यांच्या नावारूपानं. शिवराज मोठेगावकर यांचा मी उल्लेख यासाठी करतो की त्यांचं एक अलिशान प्रस्थ तयार झालं होतं. तिथं भले मोठे त्यांचा एक फेस होता लातूर पॅटर्नचा, तो आज पेपर फुटी प्रकरणात उघडा पडलाय. हा बदल कोणामुळे घडला एवढा, म्हणजे चांगला लातूर पॅटर्न, ते आज जो काय लातूर पॅटर्न देश पाहतोय त्याला जबाबदार कोण? नाही, आता मोठेगावकर हे एक्सपोज झाले. तर कशामुळं लातूर पॅटर्नचे लोक आज काही जरी म्हणत असले
तरी लातूर पॅटर्नचे लोक मोठेगावकरला अटक होण्याच्या ऐवजी हेच म्हणत होते की मोठेगावकरांमुळे लातूर पॅटर्न देशाच्या लेवलवर गेला, मोठेगावकरमुळे लातूर पॅटर्न देशाच्या लेवलवर गेला, हेच लोक म्हणत होते. आणि आज आता हेच लोक काय म्हणणार, मोठेगावकरचा लातूर पॅटर्नशी संबंध नाही, असं कसं काय? हे डायलेमा कशासाठी आलं सर? तर त्याच्यामुळे त्यांच्यातले कोणी डिबेट मला वाटत नाही माझ्यासोबत करायला येतील म्हणून, कारण माझ्याकडे त्यांचे सगळे प्रूफ आहेत, इयर वाईज आहेत. आणि त्यांची ही परंपराच राहिलेली की दुसरी गोष्ट जी आहे एनटीएनं ते दयानंद कॉलेजचा माणूस कशाला नेमला? म्हणजे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज रनिंग द कोचिंग सेंटर अँड फ्रॉम दॅट ऑल्सो दिस सेंट्रल गव्हर्नमेंट एनटीए व्हाय अपॉइंटेड दॅट पर्सन टू सेट द क्वेश्चन पेपर? दयानंद कॉलेजचा माणूस कशासाठी नेमला एनटीएनं? इतकं समजत नाही का यांना? म्हणजे ही फार मोठी भयानक चूक आहे की ज्या ठिकाणी एज्युकेशनल इथिक्स नाहीत, ज्या ठिकाणी जे लोक एज्युकेशनल पायरेसीचा बिझनेस करतात, त्यांची अपॉइंटमेंट नीटचा पेपर, नीट सारखा नॅशनल लेवलचा पेपर सेट करण्यासाठी. किती सरप्राइझिंग आहे. तुम्ही आता उल्लेख केला हे म्हणजे बोला सर, बोला, मुद्दा पूर्ण करा तुमचा. हा सांग. हा नाही, विचारा तुम्ही, विचारा, मी सांगतो. मला तुम्ही मोठेगावकर हे यंग होते, तुमच्यापेक्षा ज्युनियर होते, त्यामुळे तुम्ही त्यांना एका रुग्णालयाच्या आसपास तुमची पहिल्यांदा परिचय झाला आणि त्यानंतर तुमच्या क्लाससोबत ते जॉईन झाले आणि त्यांची एक स्टाईल आहे शिकवण्याची. मग आज नीट पेपर प्रकरणी त्यांना पेपर फुटी प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांचे सोशल मीडियावरती अनेक रील व्हिडिओ व्हायरल होत आहेत की कुठे झुकेगा नाही साला, अशा सो कॉल्ड विद्यार्थ्यांना हसत खेळत टॉन्ट मारत अशी पद्धती त्यांची शिकवायची आहे. ही पद्धत खरंच विद्यार्थ्यांना त्यांचा सिलेबस सुलभ करण्यासाठी सोप्या शब्दात सांगायची की एक स्टंटबाजी आहे? नाही नाही नाही, ब्लॅक मार्केटिंगची ती एक इमोशनल, म्हणजे मोठेगावकर जो आहे ना, हा इमोशनल ब्लॅकमेलर आहे. इमोशनल ब्लॅकमेलर म्हणजे आईचं बोलणार, वडिलाचं बोलणार, विठ्ठलाचं बोलणार. म्हणजे आई वडील कुणाकुणाचे सोडून दिलेत. हा, माझी आई पेशंट होती, आजारी होती, 3 वर्ष मी माझ्या आईला आंघोळ घातली. माझ्या भोगलवाडी गावातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे कशा पद्धतीने सर्व्हिस दिली. मी स्वतः दिलेली सर्व्हिस ती माझ्या आईला. म्हणजे हे वर्गामध्ये बोलायच्या गोष्टी नसतात. मोठेगावकरचा प्रॉब्लेम काय झाला, आज मी बघा आरसीसी अनेक मीडियामध्ये काय आता सध्या छापून येते, आरसीसी म्हणजे त्याच्यामध्ये ते सांगायले रेणुकाई करिअर सेंटर. ते रेणुकाई करिअर सेंटर नाही, ते आहे रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस. म्हणजे आज सुद्धा मोठेगावकर मध्ये ही धमक नाही की पीसीएमबी असं लेबल देण्याची धमक नाही. म्हणजे आधी त्यांनी काय केलं की तिथं ते कुर्णे सर वगैरे आहेत, त्यांना घेऊन ते काय फिजिक्स व्हेलॉसिटी क्लासेस असा फिजिक्सचा क्लास सेपरेट काढायला लावला, केमिस्ट्रीचा काढला. त्याच्यानंतर 2018ची घटना आहे की त्यांची पूर्ण प्लॅनिंग झाली होती. ही प्लॅनिंग विशेषतः कोणाची होती? नांदेडची. नांदेडच्या आयआयबीची प्लॅनिंग होती की भारतात तो एक मुलगा आहे, त्याचं काहीतरी अग्रवाल वगैरे असं नाव आहे, 2018चं. माझ्याकडे आहे सगळी फाईल भोगलवाडीमध्ये, माझ्या गावात बीड जिल्ह्यामध्ये, किल्ले दारोद तालुक्यात. तर त्या सगळ्या फाईल आहेत माझ्याकडे, दरवर्षीचे यांचे प्रोग्राम. कारण मी प्रत्येक वेळेस त्यांच्यासाठी बॅरियर बनलो, प्रत्येक वेळेस बनलेलो आहे. मी बऱ्याच वेळेस सिस्टीमला अलर्ट केलेलं आहे, महाराष्ट्र सरकारकडे वेगवेगळ्या डिपार्टमेंटला माझ्या तक्रारीत पडून. पण ते त्यांचं कसं आहे की ते एज्युकेशनल माफिया समोर सामान्य माणसाची, सामान्य टीचरची काही किंमतच नाही. त्या तक्रार तुम्ही राज्य शासनाकडे ज्या तक्रारी केल्या होत्या, आता तुम्ही उल्लेख केला, त्या तक्रारी नेमक्या कशा निगडीत होत्या आणि त्या काय होत्या? नाही, त्या ह्याच होत्या की आता फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की 33 मुलांची 360 पैकी 360 मार्क आहेत बायोलॉजीमध्ये. 360 पैकी 360 मार्क आहेत. कुठं? नांदेड आणि लातूर मध्ये मिळून. ते एकाच क्लासचे मुलं आहेत समजा, त्या आयआयबीचे मुलं आहेत. त्याचं सीबीआय इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे ना. कसं काय येतो रिझल्ट? 360 येऊ शकत नाही. आणि मी दुसरं सांगतो तुम्हाला, अक्रॉस द इंडिया more than 200 places are there. They are always superior in all aspects. सगळ्या बाबतीमध्ये हे 200 ठिकाणं इंडियामधले हे सुपेरियर आहेत. कुणाला? लातूर आणि नांदेडला. असं असताना 33 विद्यार्थ्याचा रिझल्ट कसा आला? आणि ते कलेक्टर आणि एसपी जे आहेत, हे IAS IPS झालेले अधिकारी, ह्यांना लाजा वाटायला पाहिजे. ते खिशात आहेत तिथल्या क्लासेसवाल्याच्या, हे एज्युकेशनल माफी आहेत. हा, आणि शाहू कॉलेजची पब्लिकली ट्युशन आहे ती, शाहू कॉलेजची कोचिंग सेंटर आहे ते. आणि हे गव्हर्नमेंट, महाराष्ट्र सरकारच्या एका मिनिस्टरमध्ये, कॅबिनेट मिनिस्टरमध्ये डेअरिंग नाही हे सांगायची संबंध महाराष्ट्रासमोर. कशामुळे महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही शिकवतो? हे करप्शन आम्हाला आवडत नाही. हे एज्युकेशनल माफिया आहे, त्यांचं एज्युकेशनल माफिया राज आहे. आणि झालं आमच्या जिल्ह्यातले सगळे मुलं चोरून तिकडे जातात, परभणी मधले सगळे. म्हणजे सिस्टमॅटिकली एज्युकेशनल पायरेसीचा बिझनेस करायचा. मला तुम्ही दाखवा लातूरचा लोकल एखादा प्राध्यापक, लोकल, की पूर्ण नीटला सब्जेक्ट शिकवतो, टीचिंग करतो, आणि तो सब्जेक्ट तो इंडिपेंडेंटली जस्टिफाय करतो स्कोअरसाठी. असे दाखवा किती टीचर आहेत प्रॉपर लातूरचे.
वाय यू आर डिस्टर्बिंग फॉर अस? किती टीचर आहेत असे त्यांचे? दाखवा मला तुम्ही. एनीवन, इफ यू वॉन्ट टू डिस्टर्ब यू हॅव टू गो आउट. प्लीज कीप सायलेंट. सर किती टीचर आहेत असे? दाखवा मला त्यांचे. परत मुद्दा असा येतो की आता मी पण लातूरला एकेकाळी शिकलेलो आहे, तेव्हा भले मोठे कॉलेज आणि त्या कॉलेज नंतर जे पूर्वी फक्त कॉलेजवरती डिपेंड हा लातूर पॅटर्न होता, आज बघितलं तर हे पूर्ण प्रस्त कोचिंगच्या रूपामध्ये तिथं पाहायला मिळतंय. कॉलेज फक्त नामशेष, फक्त ॲडमिशन घ्यायचं कॉलेजमध्ये आणि नंतर कोचिंगवरती सर्व तुमचा 11वी 12वी आणि ती नीट जेई सर्व जे काही डिपेंड आहे किंवा त्याच्यावरती अवलंबून आहे. पूर्ण कोचिंगनं लातूर पॅटर्न गिळंकृत केलाय असं वाटतं तुम्हाला? माफिया राज तुम्ही आता उल्लेख केला, हे सो कॉल्ड असे नाही, आता काय झालं, लातूर पॅटर्नला असं झालं की जसं कोटा फॅक्टरी आहे इंडियामध्ये, कोटा फॅक्टरी ही नीट आणि जेई आल्यानंतर हे लोकांना काय झालं, पहिले यांनी महाराष्ट्रामध्ये डॉमिनन्सी दाखवलेली. आता तुम्ही जे म्हणता ठीक आहे, तुम्ही लातूरला शिकलात, मी पण लातूरला राहिलेलो आहे, माझा मुलगा शिकलेला आहे, तिथं चांगल्या काही संस्था आहेत, ठीक आहे ना. ते काय म्हणतात आम्ही जास्त वर्क केलं. कशाला केलं तुम्ही? कशासाठी केलं जास्त वर्क? तुम्ही फीस आकारली मुलावर, पैसे कमवण्यासाठी जास्त वर्क केलंय तुम्ही. आणि मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं जसं तिथं गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेजेसला ते म्हणतात आम्ही सेपरेट रजिस्ट्रेशन केलेलं आहे, मग तसं गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेजेस दुसरीकडे आहेत, पुण्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत, जिथं तिथं चांगल्या संस्था आहे, त्यांना गव्हर्नमेंट देणार का? असं अलाउड करणार का अशा पद्धतीची प्रॅक्टिस करायला? लातूरमध्ये परिस्थिती फार वेगळी आहे. सकाळपासून ते क्लासेस, नंतर तुमचं कॉलेज आणि नंतर कॉलेज संपल्यानंतर देखील क्लासेस राबवून घ्यायचे ते मुलं. हा बोला सर, बोला. म्हणजे तिथं जे आहे ना त्या पॅटर्न मध्ये ठीक आहे, तिथं काय झालेलं आहे की ते आता दीर्घकाळापासून काय असतं की एकदा रिझल्ट लागला एखाद्या इन्स्टिट्यूटचा, तर ते 2-3 वर्ष तिथं मुलं येत राहतात, पुन्हा कंटिन्यू लागला. मग हे मोठे गावकर अडकला कशामध्ये? तर त्याचा हावरेपणा इतका होता, मी त्याला बऱ्याच वेळेस जोपर्यंत त्याचं माझं जमत होतं त्यावेळेस मी सांगत होतो हे बरोबर नाही म्हणून. असं भारतात किती ऍडव्हर्टाईज आहेत त्याच्या, पुन्हा कसं बोलतोय ते, इमोशनल ब्लॅकमेलिंग पालकासमोर, आणि 10,000 लोक तिथं बसलेले ते टाळ्या वाजवतात सगळे. आणि मग ते लोक म्हणणार तुम्ही सूर्यावर थोकायला लागले. आपण जर काही बोललं तर ते म्हणणार गोल्ड मेडलिस्ट आहे, नेट क्वालिफाय, शेट क्वालिफाय आहे, आणि तुम्ही सूर्यावर थोकायला लागले असं आपल्यालाच बोलणार, आपल्याला शिव्या देणार. अरे ह्याचं वास्तविकता काय? कारण मी त्याच्या बरोबर काम केलेलं, मी त्याला हेरलेलं आहे की अरे हे पर्सन म्हणजे ठीक आहे ना. तुम्ही समजा एखाद्या मी आणलेली नोट्स तुम्ही घेऊन गेले चोरून, ती सिस्टमॅटिक होती, कारण एखाद्या माणसानं नोट्स गणित आणि त्याला ते कष्ट घ्यावं लागतात. आयते चोरून छापायला काही लागत नाही. मात्र स्वतः बनवित असताना मग ते कमीत कमी आपण सांगावं तरी की मी या एक्सर कडून नोट्स आणल्या आणि त्याच्या आधारे मी तुम्हाला हे चांगल्या नोट्स आहेत आपण शिकू. अजिबात नाही. म्हणजे तुम्ही अंबाजोगाईचं मटेरियल चोरता आणि त्याच्यानंतर मी पुण्याहून आताच मागविलं म्हणून सांगता. ज्या अंबाजोगाई माणसानं ते मटेरियल खरेदी केलेलं आहे तो तिथंच दारात उभा राहून ऐकतो. म्हणजे हे सगळं असं त्याला चोरीचाच नाद होता, चोरी. आणि त्याच्या भोवतीचे आता जे त्यानं काम केलंय ना, दुसरा सांगतो तुम्हाला, त्याचा एक व्हिडिओ टाकला होता माझ्या मुलानं. मला तर हे कॉम्प्युटर ह्या डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये फार काही जमत नाही. माझ्या मुलानं व्हिडिओ टाकल्यानंतर त्याच्या भावानं मला फोन केला, मोठे गावकरच्या मोठ्या भावानं, आणि तो व्हिडिओ डिलीट करा म्हणून. व्हिडिओ खरा होता. व्हिडिओ असा होता की आता ते एक्झॅक्टली इयर जे आहे काहीतरी 17, 18, 19चा वगैरे होता, 19च्या दरम्यानचा. तर त्या व्हिडिओमध्ये ते राणेर नावाचा मुलाबरोबरच माझा विद्यार्थी बसत होता त्या नागरगोजे नावाचा, शाहू कॉलेजमध्ये रिपीटरला. आणि मग तो राणेर नावाचा मुलगा भारतात पहिला असा मोठे गावकरांनी छापला. त्यावेळेस मला नक्की माहित होतं की 180 पैकी 180 मार्क घेणारे दिल्ली साईडचे विद्यार्थी, अनेक देशाचे विद्यार्थी तिथं आहेत. मग ह्याचा फेक रिझल्ट आहे हा म्हणून आम्ही व्हिडिओ टाकला. त्या व्हिडिओचे व्ह्यू थोडे वाढायला लागले. ते वाढायला लागल्यानंतर मोठे गावकरच्या भावाने मला फोन केला. तर फोन केल्यावर मी सांगितलं मला काही असा दाब देऊ नका म्हणतो. आलं. मग त्याच्यानंतर ते माझा आणि मोठे गावकरचा संबंधित जो एक असिस्टंट होता त्याला मॅनेज करून त्याला घेऊन ते माझ्यापाशी आले अहमदपूरला. आणि अहमदपूरला आल्यानंतर दुसरे काही लोक होते त्याच्याबरोबर. आणि मग हे आल्यानंतर काय झालं, त्यांनी मला, माझी इच्छा नव्हती ही डिलीट करण्याची, पण तो व्हिडिओ जरी म्हणजे हे पब्लिकला डिलीट केलेला असला तरी प्रायव्हेट माझ्या लॅपटॉपमध्ये तो व्हिडिओ आहे आजही. त्याच वेळेस त्यांना अक्कल इकडे घेतली असती तर आज तो सीबीआयच्या कस्टडीमध्ये नसता. आणि आज जे सहकारी बोला आज जे शिवराज मोठेगावकर यांना नीट पेपर फुटी प्रकरणात अटक केलंय,
ते त्यांचं नाव हा. आज समोर आलंय, पण मागील आपण 2024 मध्ये जर बघितलं तेव्हा देखील बिहारमध्ये, तिकडे झारखंडमध्ये 2024ला नीटचा पेपर काही केंद्रावरती लीक झाला होता. त्यानंतर तेव्हा देखील ते विद्यार्थ्यांच्या बाजूने कोर्टामध्ये गेले होते. त्यांची तेव्हा तीच मागणी होती की एकाच केंद्रावरील अनेक विद्यार्थ्यांना मॅक्झिमम मार्क, आउट ऑफ मार्क कसे असू शकतात आणि तेच त्यांच्या क्लासमध्ये अनेकदा होते, असं तुम्ही उल्लेख केलात. मोठेगावकर हे आधीपासूनच नीटचा पेपर लीक करत होते, त्यांच्यापर्यंत नीटचा पेपर यापूर्वी देखील त्यांना मिळत होता का? मोठेगावकर म्हणजे कसा तुम्हाला सांगतो, शैक्षणिक क्षेत्रातला नंबर 1चा चोर बनला. आणि ते चोर बनण्याचं कारण हे आहे की नीट लागू झाल्यानंतर एनसीआरटी टेक्स्ट आला, एनसीआरटीचा सिलेबस आला. नॅशनल आणि लेवल. एनसीआरटी मध्ये जी सायंटिफिक लँग्वेज यूज केलेली आहे एनसीआरटी मध्ये, ती त्याला अजिबात जमत नव्हती. त्याला उडी बिन, पुढे बिन, सुड्या बिन असलं काही येणार नाही त्याला. तुम्हाला सांगू, ही वस्तुस्थिती आहे. कोणत्याही शहाण्या एज्युकेटेड चांगल्या माणसानं जर त्याला ऑब्झर्व केलं तर ते लगेच लक्षात येतं की हा माणूस जो आहे हा फक्त सोंगाड्या आहे एज्युकेशन सिस्टीम मधला. मग त्याला काय, ते पूर्वीच्या काळी कसं होतं, ती सिम्पल लँग्वेज मध्ये पुस्तकं होती आणि त्याच्यामुळे त्याला MSCT किंवा बोर्डाचं जे होतं ते रिएक्शन जे आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या तितक्या पुरते त्याला चांगल्या जमायच्या. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये फार तो पहिल्यापासून परफेक्ट नाही. मी अनेक वेळेस फीडबॅक घेतलेला आहे मुलाचा त्याच्या विरोधात सुद्धा, वर्गामध्ये शिकवित असताना मुलं काय म्हणतात, काय ओपिनियन घेतलेलं आहे. तर त्याच्यानंतर शाहूचे मुलं तिथं जायचे, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी जायचे सगळे. दयानंदचे मुलं जायचे, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी जायचे. आणि मला माहित होतं, ज्या दिवशी त्याची पहिल्या दिवशी चौकशी झाली त्या दिवशी मला 100% माहित होतं हा अटक होणार, हा सापडणार. कारण हे देशाच्या लेवलला उद्रेक आहे सगळा. कारण याच्या आधीच फार काळापूर्वी त्याला अरेस्ट व्हायला पाहिजे होती. अनेक प्रकरणं तिथं लातूरमध्ये घडलेले, त्याच वेळेस त्याला अरेस्ट व्हायला पाहिजे होते आणि ती अरेस्ट त्याला परवडली असते. आजची अरेस्ट आता ही परवडणारी नाही त्याला. कारण हे आंदोलन आता देशाच्या लेवलवर जर पेटलं तर हे सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा याच्यात बॅकफूटवर आलेलं आहे. आणि मग हे त्याला आता परवडणार नाही. तर त्याचे अनेक समर्थक आहेत तिथं. हा सांगा, बोला. जसं PB कुलकर्णी, त्याच्यानंतर शिवराज मोठेगावकर यांचं नाव या नीट पेपर लीक मध्ये आलं, आणखी कोणी प्राध्यापक आहेत ते देखील असं करत होते, त्यांच्यापर्यंत अजून तपास यंत्रणा पोहोचल्या नाहीत. आणखी काय तुम्हाला खुलासा करायचा असेल? सांगतो मी तुम्हाला की हे NTA आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि ज्यांनी पुन्हा रिकमेंड केले त्यांचा इतका बेखूबपणा आहे हा, की ज्या गव्हर्नमेंट एडेड कॉलेजमध्ये कोचिंग क्लासेसचा बिझनेस चालतो तिथले लोक अपॉइंट कशासाठी केले NTA मध्ये शटिंगला, पेपर शटिंगला. ही किती मोठी मिस्टेक आहे, ही किती मोठी ही म्हणजे बाब आहे, सिरियस इश्यू आहे हा. आणि त्याच्यानंतर हे आहे की हा मोठेगावकरला लिंक्ड नाही शाहूचा प्राध्यापक किंवा दयानंदचा, असं बिलकुलच नाही. त्याच्यामुळे ज्या दिवशी ते त्यांचं नाव आलं तिथं दयानंद कॉलेजचं आणि त्यांच्या ह्या प्राध्यापकाचं VRS घेतलेल्या, रिटायर झालेल्या प्राध्यापकाचं, त्याच दिवशी मला माहिती होतं. दुसरं त्याच्यात एक प्रोबॅबिलिटी आहे, आणखी मोठी प्रोबॅबिलिटी. आता हे पब्लिकमध्ये असं आहे की पब्लिकमध्ये काही मीडियामध्ये मी आता पाहतोय की मुलासाठी पेपर फोडला, मुलासाठी वगैरे पेपर फोडलेला नाही मोठेगावकरला भारतात त्याच्या क्लासचा विद्यार्थी पहिला आणायचा होता. त्याच्यानंतर हा जो पेपर आहे हा मोठेगावकरनं कुलकर्णीला दिला का कुलकर्णीनं मोठेगावकरला दिला. आता हे ते CBIच्या अधिकाऱ्याला माहिती आहे, मी काही तिथं अधिकारी नाही. हे पण विषय तिथं, कारण तिथं हे पण करू शकतो मोठेगावकर की हे मी सांगतो ते टाका, हे कुलकर्णीला सांगू शकतो. कारण कुलकर्णीच्या अंडर मोठेगावकर येणार नाही, कुलकर्णी मोठेगावकरच्या अंडर येणार, अशी परिस्थिती होती तिथं. तुम्ही आता उल्लेख केला, बोला. तुम्ही आता उल्लेख केला की मोठेगावकरांना जी अटक झाली ती फार उशिरा झाली. यापूर्वी देखील अनेक प्रकरणं घडली होती, तेव्हाच त्यांना अटक घडायला पाहिजे होती असं तुम्ही म्हणालात. ती प्रकरणं काय होती नेमकी? काय म्हणजे सगळा त्याचा काळा भरा. टॅक्स कधी रेग्युलर भरणार नाही, कधी भरला नाही त्यानं टॅक्स रेग्युलर. त्याच्यानंतर दुसरं त्यानं अनेक बाबी ज्या आहेत त्याचं ते टॅक्सच्या धाडी पडलेल्या आहे, त्याला मुलाची भांडणं झालेली, त्याच्यामध्ये पालकांनी तक्रारी केलेल्या आहेत, कुणी फीस परत मागितलेली, अशा अनेक प्रकार आहेत दुसरे वेगळ्या प्रकारचे. तर याच्यामध्ये त्याला पोलिसांनी नेलेलं आहे, पण ते लोकल लेवलला काय मॅनेज करत होता, सगळं सांगत होता. मी सांगितलं ना त्याला, त्याचं असं होतं की लातूरचा SP कलेक्टर म्हणजे त्याच्या खिशामध्ये, इतका त्याला गर्व होता आणि त्याच्या समर्थकाला बी एवढा गर्व होता. त्याच्याबद्दल जर असं कुठे हॉटेलमध्ये बसलं चहा पिला असं सांगितलं की मोठेगावकर येत होते क्लासवर माझ्या, मी त्यांना इंट्रोड्यूस केलं, इथून गेले, ते लोक आम्हालाच खोटं म्हणायचे. मी त्याला गाडी दिली 6 महिने इंडिका बसायला, माझा असिस्टंट दिलाय त्याला. कारण आणि दुसरं एक सत्य आणखी महाराष्ट्रासमोर नाही की मोठेगावकर हे बीडला माहिती आहे, तिथं रेकॉर्ड आहे, तिथं सॅलरी असेल, हे KSK कॉलेजला जॉईन झाले होते.
ओके. KSK कॉलेजला, आणि तेही सिलेक्शन काही मेरिटवर झालेलं नव्हतं. जसं संस्थेला डोनेशन देतात तसं डोनेशन दिलेलं होतं. मला म्हणत होते चला पैसे माघारी मागायला. मी म्हणलं संस्था पैसे दिल्यावर काय माघारी देत असते का? हा. आणि त्याच्यानंतर ते पुढे उमरग्याला जॉईन झाले. पुन्हा उमरग्यावरून माझ्या क्लासवर येत होते. पुढे त्यांनी लातूर आणि अंबाजोगाई दोन्ही क्लास घेत होते. कारण लातूरचा चांगला क्लास भरेपर्यंत ते माझ्याकडे येत होते. लातूरला चांगला क्लास भरल्यानंतर ते गेले. पुढे 2006 नंतर 7 नंतर मी बेंगलोरला गेलो MSc बायोटेक करण्यासाठी. निश्चित सर, तुम्ही अनेक त्यांच्यासोबतचे जुन्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण त्या नक्कीच आता पुढे तपास कसा होतो पुढे त्याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे. पण मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की लातूर पॅटर्न आज जो काही तयार आहे, अनेक पालकांनी देखील आता त्यांच्या मुलांसाठी नीटचा पेपर खरेदी केला, त्या संदर्भात नीट CBI चौकशी देखील करत आहे. ज्यांनी पेपर फोडला त्यांना देखील अटक केली आहे. पण जो शिक्षण व्यवस्थेचा आपल्या बाजार आता हा समोर आला, एक व्यवस्था आपली समोर आली, शिक्षण व्यवस्था, याला जबाबदार कोण, तुम्हाला काय वाटतं? याला स्टेट गव्हर्नमेंट जबाबदार आहे आपलं. कारण महाराष्ट्राचं जे स्टेट गव्हर्नमेंट आहे, जे कॅबिनेट मिनिस्ट्री ऑफ महाराष्ट्र आहे, हे मीटिंग बोलून हे का ठरवत नाही? त्याचे कायदे अस्तित्वात आहेत की गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेजेस आणि ते काय करतात, गव्हर्नमेंट अनएडेड कॉलेजेस ते काय करतात, आणि प्रायव्हेट क्लासवाले काय करतात. लातूर आणि नांदेडलाच फक्त 500, 600, 1000 मुलापर्यंतच्या बॅचेस चालायच्या. कशासाठी? कशासाठी परमिशन दिली त्यांना? रूल्स रेग्युलेशन का लावले नाहीत, अप्लाय केले नाहीत? इथं काय शिओ बसलेला नसतो का? एज्युकेशन ऑफिसर नसतो का? कलेक्टर नसतो का जिल्ह्याला? सिक्युरिटी घ्यायला SP नसतो का जिल्ह्याला? ही मेंटॅलिटी जी आहे पॉलिटिशियनची, की भ्रष्टाचार, एज्युकेशनल करप्शन खणून काढायचं, डिगआउट, ही नाहीच त्यांच्याकडे, ही नाहीच. आणि तेच चालणार आहे ते आता. त्याच्या जीवा बोलते. दुसरं सांगतो तुम्हाला मी, ही नीट एक्झाम आल्यानंतर आता कुठल्या लोकॅलिटीचा पॅटर्न वगैरेची गरजच नाही. ज्या त्या डिस्ट्रिक्ट प्लेसला कुठल्याही एखाद्या खासदारानं जर ठरवलं की माझ्या जिल्ह्यात पॅटर्न तयार करायचा, एका आमदाराला घेऊन किंवा एका आमदारानं ठरवलं, त्या जिल्ह्यात तिथं पॅटर्न उभा राहतं एज्युकेशनचा. कारण ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. हिच्यामध्ये मुलं एका दिशेनं पळायची गरज नाही. एका दिशेनं पळण्याचं कारण हे खोटे निकाल कंटिन्युअसली. मी तुम्हाला आता पुढच्या वेळेस जर आलो आणखी तुमच्या चॅनलवर तर सगळे डिटेल सांगेल. कारण माझे जे फाईल्स आहेत, शाहू कॉलेजची फाईल, हायकोर्टाचं पिटिशन, त्या पिटिशन मध्ये सुद्धा मी जे अपॉइंटेड वकील होते ऍडव्होकेट काउन्सिलर, त्यांना मी सांगितलं होतं की मला ह्या जज समोर माझं पिटिशन चालवायचं नाही. त्याची सुद्धा गरज पडल्यानंतर मी मीडियामध्ये आणि कुठेही मला फेस करायचा प्रॉब्लेम आला तर मी फेस करेन, हे सुद्धा मी त्यावेळेस सांगितलं होतं. तरी ते माझं पिटिशन त्याच जज समोर गेलं. त्याचं पुढे काय झालं हे मी आता सध्या बोलत नाही त्याच्यावर, पण त्याची फाईल माझ्याजवळ आहे. मोठेगावकरनं कोण्या वर्षी काय केलं, कसे रिझल्ट चोरले, त्याची फाईल माझ्याजवळ आहे. IIB चे रिझल्ट कधी कसे आले ते मला माहित आहे. ते अगदी टोकाचे डाऊटफुल रिझल्ट आहेत त्यांचे सुद्धा, आणि ह्याचे सुद्धा वेगवेगळे कारण आहेत. त्या IIB नावानं मला आता इयर एक्झॅक्टली आठवत नाही, मी अहमदपूरला असताना धमकी दिलेली एका माणसानं. त्याचा नंबर माझ्याकडे, त्याची रेकॉर्डिंग माझ्याकडे. त्यानं मला धमकी दिलेली, आणि तो अहमदपूरला येतो म्हणला, तेलगावला येतो म्हणला. मी म्हणलं मी भोगलवाडीचा आहे, मी अहमदपूरला आहे. मग ते त्याचा फोन कट झाल्यानंतर 2-4 रोज फोन झाला, पुन्हा सॉरी वगैरे म्हणायला लागला, माझ्याकडून चुकलं. म्हणजे नुसता साधा मी कॉमेंट केला होता की एज्युकेशनल माफी आहेत म्हणून. आणि ते बी करण्याचं कारण असं होतं की 2018चा रिझल्ट मध्ये जो एक मुलाचा रिझल्ट छापला जात होता त्या एरियामध्ये, लातूर नांदेड एरियामध्ये, मला 100% माहित होतं या मुलाला मोठेगावकरांनी शिकविलेलं नाही. आणि तिथं ते नांदेडमध्ये ते IIB, मोठेगावकरचं RCC, IIB म्हणजे आज सुद्धा बघा आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, ते आयडियल इन्स्टिट्यूट चालवतात क्लास फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोलॉजीचा. म्हणजे ते बी आयडियानं आलेले. ते आज जरी सांगत असले 99चं आहे हे, PCMB 99चं नाही, फॅक्ट जे आहे. मोठेगावकर जरी सांगत असला रेणुकाई करिअर सेंटर, रेणुकाई करिअर सेंटर नाही. त्यांनी आधी इंडिव्हिज्युअल क्लासेस, हे जे लातूर आणि नांदेड मधून बाहेर पडून महाराष्ट्रात गेले, ह्याला एका स्ट्रॅटेजीनं गेलेले ते, एका स्ट्रॅटेजीनं. आणि महाराष्ट्रात लोक काय म्हणतात, महाराष्ट्रातला माणूस, आपला मराठी माणूस मोठा व्हायला तर ह्यांना देखवणा गेला. अरे तुम्ही काय चोऱ्या करून मोठे होता का? डाके टाकून मोठे होता का? हा, काहीतरी त्याला म्हणजे एक एज्युकेशनल इथिक्स फॉलो करा तुम्ही. मग इतकी तुमच्यामध्ये क्षमता आहे, एवढी तुमची डेअरिंग, जा ना चेन्नईला ब्रांच टाका आणि चलवून दाखवा तिथं, आणि तिथं डायरेक्टर म्हणून स्पीच द्या फक्त पब्लिक समोर, एकदा पब्लिक समोर. जा तिकडे तिरुवनंतपुरमला, तिथं ब्रांच टाका आणि तिथं द्या म्हणा. त्यांचे जे बॉस आहेत आज, हे त्यांचे बॉस, त्या एखाद्या इन्स्टिट्यूटच्या बॉसला स्वतः एक सब्जेक्ट तरी, किमान एक सब्जेक्ट, आज फिजिक्सवाला काही माझा नातेवाईक नाही तुम्हाला सांगतो साहेब, फिजिक्सवाला. त्याच्यानंतर ते खान सर कुठे UP बिहारची, ते काही माझे नातेवाईक नाही. पण त्यांचं स्किल ऑफ टीचिंग हे ऑनलाईनला ते शिकवताना दिसून येते. यांचा सगळा स्टाफ रातभर चोरी करतो, व्हिडिओ बघतो त्यांचे,
आणि इकडे दिवसा शिकवतो ऑफलाईनला आणि लोकांकडून पैसे वसूल करायचे. हा डाकेट. आज काय अवस्था आहे? आज 40,000 विद्यार्थ्यांना डिस्टर्बन्स आहे महाराष्ट्रामध्ये. स्टेट गव्हर्नमेंटनं मिटिंग लावायला पाहिजे अर्जंटमध्ये कॅबिनेटनं. मला एक अजून एक प्रश्न विचारायचा आहे. ह्या सर्व नीट पेपर फुटीच्या प्रकरणाच्या निमित्तानं समोर आला की शिवराज मोटेगावकर यांचं प्रस्थ मोठं आहे. त्यांनी अफाट संपत्ती कमवली. त्यांना लातूरमध्ये आता मेडिकल कॉलेज देखील टाकायचं होतं. त्या दृष्टीनं त्यांच्या बांधकामाचे अनेक व्हिडिओ आता समोर आलेले आहेत, माध्यमांनी देखील पाहिलेले आहेत, सोशल मीडियावरती व्हायरल आहेत. त्यांचा जो काही सुरुवात झाली म्हणजे आता त्यांचं मेडिकल कॉलेज टाकण्यापर्यंत त्यांच्या महत्वाकांक्षा आहेत, ह्या खरंच आहेत का? त्यांनी काय काय केलं असं वाटतं तुम्हाला यासाठी? नाही, हे पुढे अफाट पैसे. आता माझं त्याचं काही बोलणं नाही, 10-12 वर्ष झालं, पण मी पाहतोय सगळं. मी त्याच्या शेजारीच राहत होतो, त्या ओमकार रेसिडेन्सी जिथं ते सीबीआय 9 तास त्याची चौक त्याच्याच बाजूला राहत होतो मी तिथं पहिलं. आता कर्नाटकमध्ये मी करोना नंतर मी महाराष्ट्रातून शिफ्ट झालो बाहेर. पण त्याची जी संपत्ती आहे ती अफाट कमविलेली अशी ब्लॅक मार्केटिंग करूनच त्यानं. आणि मग आता सीबीआय मध्ये कसं आहे की हे जे काही ऍक्ट पार्लमेंटमध्ये झाला पेपर फुटी प्रकरणात, त्याच्यात किती शिक्षाची तरतूद आहे? कारण हा आता किंग पिन आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ह्याची शिक्षा किती येणार, ती केस कशी चालणार, ह्या सगळ्या बाबी आहेत. ह्या सगळ्या बाबीवर दुसरा त्याच्यात पुन्हा हे संपत्ती जी आहे, समजा आता हे जे एज्युकेशनल माफिया ट्रॅप झाले त्यांची संपत्ती सरकारनं जप्त करायचं जर डिसिजन घेतला, त्या दृष्टीनं त्यांचे जे गव्हर्नमेंटचे जे हे असतात, हे ऍडव्होकेट जनरल वगैरे, तशी बाजू मांडली तर त्याच्यानुसार ऍक्शन व्हायला पाहिजे. आणि मला एवढी संपत्ती ती अलाउडच नाही का. मला एक अजून एक प्रश्न विचारायचा. आता 2026च्या नीट पेपर फुटीचे शिवराज मोटेगावकर हेच मास्टर माइंड आहेत, तुम्हाला असं वाटतं का? नाही, मास्टर माइंड ते सध्या तर ते दोघं बी आहेत तिथले, की दयानंद कॉलेजचा प्राध्यापक आणि हा दोघं बी आहेत ते. कारण ते प्लॅनिंगच झालेलं आहे. कारण हे कसं आहे की तिथं साठवलोटच आहे सगळं. ते शाहू कॉलेजचा स्टाफ, दयानंद कॉलेजचा स्टाफ किंवा लातूर मधला कुठलाही स्टाफ हा मोटेगावकरला कनेक्टेड नाही, हे आता म्हणतायत ते. हा, मोटेगावकरचे हे सगळे लोक जणू गुलाम बनलेले आहेत तिथं त्याचे. आज काय म्हणण्याला अर्थ आहे? आजपर्यंत हे ओरडत होते दिल्लीला पॅटर्न याला, आमचा दिल्लीपर्यंत मोटेगावकरनं पॅटर्न गेला, आता गेला व्यवस्थित दिल्लीपर्यंत. आता बेकार वाटायला आता ब्लॉट आल्यानंतर. आणि काल सुद्धा मी ते एका ह्याला वाहिनीला मुलाखत देताना मी म्हणताना सदावर्ते साहेब बसलेले होते तिथं, त्यांचं म्हणणं होतं की इथं कॅलिबरचे विद्यार्थी नाहीत असं म्हणू नका. मला तसं नव्हतं म्हणायचं. ते तिथं ठीक आहे ना, विद्यार्थी येतात, कारण इकडून वेगळ्या भागातून आता तिथं ते सेंटर बनल्यामुळे विद्यार्थी येतात, तिथं विद्यार्थी हुशार आहेत. परंतु तिथं जे वर्क करून घेतलं जातं त्या हुशारीच्या ऐवजी तिथं ब्लॅक मार्केटिंग कशी करता येईल याच्यासाठी मॅनिप्युलेशन प्रॅक्टिसेस जास्त असतात. त्याच्यामुळं ज्या टीचरला एज्युकेशनल इथिक्स आहेत किंवा जे लोक एज्युकेशनली करप्टेड त्या ठिकाणी नाहीत, तर ज्यांना ते करप्शन जमत नाही ते लोक ते अडॉप्ट करू शकत नाहीत तिथं. आणि तिथून अनेक लोक रिबाउंड झालेले, मी एकटाच नाही, अनेक चांगले लोक तिथं रिबाउंड झालेले त्यांनी तिथं ते टिकू दिलेले नाहीत. आणि मग ह्या पद्धतीनं त्यांना ते ब्लॅक मार्केट चालवायचंय. विद्यार्थी येईल बी ना, पण त्याने आतापर्यंत फार धडपड केलेली 5-7 वेळेस भारतात पहिला आणण्यासाठी, वेगवेगळ्या वेळेस. काही वेळेस मी तक्रारी करून ते हाणून पाडले. पण 2020 नंतर माझ्या आईचा मृत्यू झाला, पुढे करोना आला, करोनानंतर मी बाहेर गेलो. बाहेर गेल्यानंतर सुद्धा 2022 मध्ये मी काल पण मुलाखतीत सांगितलं, आज पण संबंध महाराष्ट्राला सांगतो की मी अमित शहाजींच्या नावानं पत्र लिहिलं होतं आणि ते कुरिअरनं ते पाठवलंय. ते कुरिअरची जी रजिस्ट्री असते ना त्याची रिसिप्ट आहे माझ्याकडे, ते अर्ज आहे आणि त्याच्यात ह्या सगळ्या ऑर्गनायझेशनचा उल्लेख आहे. मग आता ते पत्र त्या होम मिनिस्टरला भेटलं का नाही, पुढे ते मंत्रालयात जाऊन काय झालं ते पुढचं माहित नाही. फक्त तिथं मी कन्फर्म करून घेतलं होतं बेंगलोरमध्ये, हे पत्र मंत्रालयाला पोहोचलंय आणि ती रिसिप्ट माझ्याकडे आहे त्याची. नक्कीच सर, जो आज तुम्ही वेळ दिला आणि शिवराज मोटेगावकर यांनी जसं त्यांच्या विद्यार्थी देशामध्ये, संबंध देशामध्ये प्रथम येण्यासाठी कशी अप्रतपर केली, तुमचे जुने सहकारी राहिलेले आहेत, त्यांनी कशा पद्धतीनं वेगवेगळ्या कॉलेजला ट्राय केलं, त्याच्यानंतर क्लास केला, त्यांच्यासोबतचे तुमचे जुने किस्से पण आहेत, अनुभव पण आहेत, ते तुम्ही सांगितले. तुम्ही मुंबई तकला वेळ दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तर आज नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं देशभरामध्ये शिवराज मोटेगावकर अटकेत आहेत, लातूर पॅटर्न कसा देशासमोर उघड झालेला आहे, त्या दृष्टीनं आता सीबीआय तपास देखील करत आहे. नवीन परीक्षा 21 जूनला होऊ घातली आहे, पण तत्पूर्वी विद्यार्थ्यांच्या डोक्यावरती जी चिंता आहे, परीक्षा 3 मेला त्यांनी पेपर दिला. पेपर दिल्यानंतर 2 दिवसामध्ये कळालं की केंद्र सरकारनं सांगितलं की नीट पेपर आम्ही रद्द करत आहोत पेपर लीक झाल्यामुळे. जे आपल्या सिस्टीममधील ज्या यंत्रणा आहेत, NTA आहे, त्याच्याबद्दल ज्या लूप होल्स आहेत त्या लूप होल्स आता सर्व उघडे पडले आहेत. सीबीआयचा तपास सुरू आहे. लातूर ते राजस्थान, सीकर, कोटा तिथपर्यंत हा तपास सुरू आहे. याचे सर्व वेळोवेळी अपडेट मुंबई तकवर तुम्ही पाहू शकता आणि या व्हिडिओमध्ये, या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही पाहिला त्याबद्दल धन्यवाद.